तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर। तर भावांनो, आज आपण आणलंय देवशैनी आषाढी एकादशीवर एकदम टॉप विषहाड नाद ट्युटोरियल 100% तुम्हाला आवडणार आहे। आजचं ट्युटोरियल शेवटपर्यंत बघा। 100% आजच्या व्हिडिओला लाईक करायचा आहे, आजचा व्हिडिओ भरमसाठ सगळ्यांना शेअर करायचा आहे आणि जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा। बाकी आपल्या इंस्टाग्रामला टेलिग्रामला तिकडे जॉईन आणि फॉलो करा, ते भरपूर इम्पॉर्टंट आहे कारण का तिथं आपण गिव्हअवे अनाउन्स करणार आहे, प्लस भरपूर काही नवीन नवीन गोष्टी होणार आहेत, त्यामुळे तिकडेही जॉईन फॉलो करायला विसरू नका। तर भावांनो, आजची कन्सेप्ट बघायला गेलं तर एकदम खतरनाक क्रिएटिव्ह प्लस एकदम सिंपल सॉलिड कलरवर एकदम छान आपण केल्या, प्लस शुभेच्छुक थीम ॲड आहे आपली, त्याचबरोबर आपण फ्री PLP फाईल दिल्या आणि टेक्स्ट इफेक्ट आणि भरपूर काही खतरनाक गोष्टी आजच्या सेक्शनमध्ये आहेत। 100% तुम्हाला आवडणार आहे, तर त्यासाठी आजचं ट्युटोरियल शेवटपर्यंत बघा। आपण फ्री PLP फाईल पण दिल्या, प्लस एक्स्ट्रा सेपरेट मटेरियल पण दिलं आहे जे कोण फोटोशॉपवर करणार आहेत त्यांच्यासाठी। त्याचबरोबर विटूमाऊलीची पिक असेल किंवा अजून एक्सटर्नल जे काय आपलं PNG त्यांनी दिल्यात, तर त्याचा वापर करून तुम्ही अजूनही एकदम खतरनाक डिझाईन बनवू शकताय आणि ती नक्कीच मला टॅग करा आपल्या इंस्टाग्रामला, मी नक्कीच लाईक कमेंट ते सगळं करेन। ओके, तर चला तर आता आपण बिना घालता आपल्या आजच्या ट्युटोरियलला आपण सुरुवात करूया। तर भावांनो, आता आले आपण आपल्या पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये। तर इथं आपल्याला बॅकग्राऊंडपासून संपूर्ण जी काही डिझाईन आहे तर ती इथंच तयार करायची आहे। PLP आपण ऑलरेडी दिल्या, पण विषय काय आहे की तुम्ही सेपरेट बेसिक ते ॲडव्हान्स करण्यावर जोर द्या, कारण काय विषय काय होतो की त्या गोष्टी जर तुम्हाला जमल्या तर नक्कीच तुम्ही डिझाईनमध्ये काहीही एक्सटर्नल नेक्स्ट लेवलला करू शकताय। पहिली गोष्ट आपण ॲड करूयात बॅकग्राऊंड, जे आपण फ्रॉम गॅलरीमधनं घेतलो आहे त्यावर जे काय टेक्स्ट आहे तर ते आपण काढलं। बॅकग्राऊंड बघितलं तर तुम्हाला कळेल की एक सॉलिड कलर घेतला आहे, त्यावर प्रॉपरली ते आपण लाईट डाऊन केली आणि फक्त मध्ये एक सिम्पल असा सिम्पल बट स्वीट लाईट ठेवला आहे। बाकी कडनं आपण सन बॅकग्राऊंड किंवा प्रॉपरली त्या थीममध्ये फ्लेअर बॅकग्राऊंड यूट्यूब थंबनेलला जे वापरलं जाते तर त्या थीमचं आपण बॅकग्राऊंड घेतलं आहे। त्यानंतर इम्पोर्ट करूयात पुढील गोष्ट, ब्लेंडिंग मोड तिथं अवेलेबल होतं, त्यामुळे मी ते काय करत बसलो नाही, डायरेक्टली ते ॲडच दिलं आहे, म्हणजे मर्ज दिलं। ओके, त्यानंतर पुढील मुद्दा बघू शकता, इझिलीरित्या शेप जो काय आहे तर तो, प्लस त्याच्या कडनं जे काय मंडला सेक्शनमध्ये जे काय डिझाईन दिल्या तर ती एकदम नाद आणि विषहाड दिसते विटूमाऊलीच्या पाठीमागं, एकदम खतरनाक लेवलला। त्यानंतर पुढील मुद्दा, पुढील गोष्ट आपल्या विटूमाऊलीची पिक, ही पण एकदम टॉप क्लास दिल्या बघा, खतरनाक रंगीबेरंगी, प्लस तुम्ही संपूर्ण सगळं चेक करून घ्या, प्रॉपर अंगावरचं आवरण त्यांना आणि फुल एचडी आहे, एकदम क्लीन अँड क्लिअर। ओके, चेक करून घ्या, लॉक केला आपण। त्यानंतर पुढील मुद्दा, पुढील गोष्ट, बरोबर विटूमाऊलीच्या पुढचं जे काय मंदिर आहे आपल्या पंढरपूरचं, तर त्या थीममध्ये आपण गोष्ट घेतल्या, नक्कीच ती पण एकदम टॉप क्लास दिसत्या, त्यामुळं परफेक्टली ते सगळे सेट केले आपण बघू शकता। विथ शॅडो मारला आहे, विटूमाऊलीला पण शॅडो मारला आहे आणि वरच्या मंदिराला पण शॅडो मारला आहे चांगल्या प्रकारे, जेणेकरून ते परफेक्टली ते मॅच झालेलं दिसेल। ओके, पुढील मुद्दा, आता आपण येऊयात बॉटम साईडला आलोय, जसं आता आपल्या तिथं नाव तिनं आपला फोटो बिटो ॲड करायचा आहे, त्यामुळे तो एक शेप घेतला आहे, त्या छान प्रकारे तिथं आपण मग अपोजिट कलर घेतला, जो काय निळा कलर होता त्याचा अपोजिट कलर आपला व्हाईट किंवा दुधी घेतला आहे, निळ्या कलरच्या ऑपोजिट आपला विटूमाऊलीचा प्रॉपर्ली जो काय संपूर्ण अंगावरचं सेक्सी दागिना असतील किंवा जे काय ड्रेस कोड असेल तर त्या थीममध्ये बघू शकताय। तर धोतर त्यांचे काय ज्या कलरचा आहे प्रॉपर, तर त्याच्या बरोबर ऑपोजिटचा जो काय आपला निळा कलर आहे तर तो यूज केला आणि एकदम डिझाईन ही नेक्स्ट लेवलला गेल्या, त्यामुळं इथं मी प्रॉपर यूज केला आहे, जी काय कलर थिअरी आहे तर त्या दृष्टिकोनातून डिझाईन करण्याचा प्रयत्न केला आहे। ओके, संपूर्ण समोर मुद्दा तुम्हाला कळला असेल। पुढील मुद्दा, पुढील गोष्ट आपण घेतलेले आहे प्रॉपर इथं जे काय हँगिंग म्हणू शकता, हँगिंग म्हणजे लोंबकाळणारी किंवा प्रॉपर वरून खाली आलेली गोष्ट, म्हणजे एक प्रकारे दिव्याची। ओके, प्रॉपर समय त्या थीममध्ये आहे, तर जरा मी इथं काय करतो, हे तर जरा सॅच्युरेशन वाढवतो, एकदम टॉप क्लास दिसेल। ओके, डन। त्यानंतर पुढील मुद्दा, आपला वरचा प्रॉपर अभंग आहे काय, तर तो अभंग तुम्ही चेंज करा, तुम्हाला जो आवडतो तो टाकला तरी चालेल। ओके, आणि चांगला छान असं फॉन्ट ठेवा। ओके, चला पुढील मुद्दा, इथं आपण एक स्ट्रीप दिल्या, गोल्डन स्ट्रीप, कशाची, मंडला आर्टची, जेणेकरून आपण जे काय वर आणि खाली गोष्टी ॲड केल्यात तर त्यात एक चांगली दुभागणी होईल, त्या दृष्टिकोनातून कळालं असेल तुम्हाला। त्यानंतर पुढील मुद्दा, जसं की आता हे आपण दिलं आहे सोडा, बघा आता जरा कसं ॲड करायचं, कारण काही ब्लेंड मोडशिवाय ॲड होत नाही, तरी पण मी ते दिलं आहे, तरी पण बघा प्रॉपरली त्या इरेजरचा वापर करून, प्रॉपर इरेज कलरचा वापर करून गोष्टी होत्यात काय, त्या दृष्टिकोनातून जरा चेक करूयात। बऱ्यापैकी झाल्यात, टॉलरन्स जरा मी वाढवतो, हेवी करतो, बघू शकता कसलं खतरनाक सेट केलं बघा आपण,
एकदम नाद हो. तुम्हाला कळलं असेल काय केलं आहे काय नाही. आणि त्यानंतर ऑपेसिटी एकदम 0 करायची आणि हळूहळू वाढवा. फक्त जरा जरा उगाच हेवी करा. 20% ठेवल्या मी आणि एकदम खतरनाक आपण विथ बॅकग्राऊंड गोष्ट PNG केली आणि त्याचबरोबर त्याचा आपण जो काही कलर सेक्शन आहे तो चेंज केला इझिलीरित्या एकदम टॉप. जेणेकरून जे काय बॉटम साईड असेल तर ते एकदम खतरनाक मॅचेबल दिसेल. वर आपण एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी केल्या आणि खाली एकदम प्लेन ठेवलं तर ते बाद दिसणार आहे. त्यामुळे ओके. पुढील मुद्दा आपला शॅडो आपण ॲड केला आहे. ते सेपरेट शॅडो घेतला आहे. म्हणजे जी काय आपली इमेज आहे त्यालाच आपण कलर ओव्हरली ब्लॅक केलं प्लस त्याला जरा ब्लर मारले. ओके, असा विषय आहे. त्यानंतर पुढील मुद्दा इथं बरोबर नेम जे काय सेक्शन ना विठू माऊलीचं म्हणजे देवशयनी आषाढ एकादशी, तर ते संपूर्ण उल्लेखासाठी आपण इथं प्रॉपर बरोबर मधोमध शेप ॲड केला आहे. ट्रॅडिशनल शेप. तो शेप जरी तुम्ही म्हणजे बारकाईनं बघितला पारखून तर भरपूर डीपमध्ये गोष्टी त्यात आहेत. त्यानंतर देवशयनी आषाढ एकादशी एकदम टॉप क्लास टेक्स्टिंग बघू शकताय इझिलीरित्या. हे मी जरा मोठं करतो. मोठं केलं नाही मी अजून. हां, ओके, डन. परफेक्टलीरित्या सेट झाले. देवशयनी आषाढ एकादशी बघा एकदम खतरनाक लेवलचं टेक्स्टिंग आपलं झालेलं आहे. त्यानंतर इम्पोर्ट करूयात पुढील गोष्ट. निमित्त आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा. ही एक गोष्ट आहे एकदम टॉप आहे. आता तुम्हाला इथं गोष्टी फुटल्यागत वाटतील, ब्लर झाल्यागत वाटतील, पण जेव्हा तुम्ही इमेज सेव्ह करशील अल्ट्रा बिल्ट्रामध्ये तेव्हा तुमची डिझाईन ही नेक्स्ट लेवल दिसेल. त्यानंतर पुढील मुद्दा. आता आपल्या शुभेच्छुकची पट्टी मी तयारच दिल्या. फक्त तुम्ही वर काय खाली काय घालायचं ते तुमच्या म्हणजे प्रकारे कस्टमरच्या स्वरूपात असेल किंवा तुमच्या स्वरूपात जे काय असेल तर ते तुम्ही सेट करू शकता. जसं की मी टेक्स्टिंग माझं वेगळं दिलं. ओके, टेको फॉन्ट वापरला आहे आणि खाली जे काय सब टेक्स्ट टायटल आहे तर त्याला आपण वापरला आहे हिंद. आणि त्यानंतर आपली जी काय मेन आपली इमेज आहे तर ती आपण ॲड केली. इझिलीरित्या परफेक्टलीरित्या सगळा मुद्दा सगळी गोष्ट सेट झाली आणि एकदम नादमध्ये आपला बॅनर तयार झाला आहे. ओव्हरऑल संपूर्ण बॅनर चेक करा. डिझाईन आवडली असणार आहे 100%. तर आजच्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. बाकी टेलिग्रामला इंस्टाग्रामला फॉलो आणि जॉईन करायला विसरू नका. तिथं ते भरपूर इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे भरपूर प्रेम द्या. आजच्या ट्युटोरियललाही भरपूर प्रेम द्या. भरपूर भरमसाठ प्रमाणात शेअर करा. बाकी भेटावं लवकरच खतरनाक विशाळ नाद व्हिडिओमध्ये. तोर बाय काळजी घ्या. टेक केअर. रामकृष्ण हरी.